नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। धानोरा देवगाव येथे पत्नीची लोखंडी रॉडने हत्या, आरोपी पतीला बोरी पोलिसांनी केली अटक। दारूसाठी पैसे व सोन्याची पोत मागण्यावरून वाद झाल्याचा आरोप, पतीसह सासरच्या नातेवाईकांवर कारवाईची नातेवाईकांची मागणी। जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे गुरुवारी दिनांक 25 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 35 वर्षीय मीरा गजानन कुटे यांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणातील आरोपी पती गजानन कुटे याला बोरी पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मीरा कुटे या त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांचे पती गजानन कुटे घरी आले। यावेळी त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे तसेच गळ्यातील सोन्याची पोत देण्याची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मात्र मीरा कुटे यांनी त्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। हा वाद वाढल्यानंतर गजानन कुटे यांनी हातातील लोखंडी रॉडने मीरा कुटे यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेतील मीरा कुटे यांना तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। मयत महिलेच्या माहेर हिंगोली जिल्ह्यातील शेमसुरा येथील नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितले की गजानन कुटे हे दारूच्या नशेत मीरा कुटे यांना सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते। त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत असत। तसेच गजानन कुटे हे पत्नीला नेहमी मारहाण करत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे। दारूसाठी पैसे मागणे, घरगुती कारणांवरून वाद घालणे तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत विकण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला। दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवून गजानन कुटे याला अटक केली। दरम्यान मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बोरी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती। आरोपी पती गजानन कुटे यांच्यासह सासरच्या संबंधित नातेवाईकांचीही चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली। या मागणीमुळे काही काळ रुग्णालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, PSI SN थोरवे, पोलीस कर्मचारी शेख वसीम, राजेश जटाळ, प्रताप साळवणे, विशाल लाड, जिशान सय्यद, होमगार्ड DA कुटे, उमर पठाण, विशाल अंबुरे, नागेश खैरे यांच्यासह परभणी येथील दंगा नियंत्रण पथक व मोठा पोलीस बंदोबस्त बोरी ग्रामीण रुग्णालयात तसेच धानोरा देवगाव येथे तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गजानन कुटे हे मीरा कुटे यांना सतत त्रास देत होते आणि मारहाण करत होते। या प्रकरणामध्ये आरोपी पतीसह संबंधित सासरच्या नातेवाईकांचीही चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।